आयुष्यात असू द्या. आणि म्हणून अशी आई या कुटुंबातून गेलेली आहे. त्यांना श्रद्धांजली समर्पित करण्याच्या दृष्टीने आपण सगळेजण इथे आलेलो आहोत. माझे आदरणीय हरिभक्ती परायण भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी काशीद पाटील यांच्या आदेशामुळे, त्यांच्या प्रेमामुळे मला इथे येता आलं. आणि इथे वारकरी संप्रदायातील थोर कीर्तनकार, या भागातली सगळी महाराज मंडळी, या भागातली भजनी मंडळी, टाळकरी मंडळी, आमचे आदरणीय संगीत माझे खासदार आणि आपले हवेली तालुक्याचे माझे आदरणीय गजाननजी बाबर साहेब, मी तुमच्याकडे आलो होतो, मी तुम्हाला भेटलो होतो आणि तुम्ही माझं काम सुद्धा केलेलं आहे. मी प्रामाणिक इमानदार माणूस आहे. ज्याने आपलं काम केले त्यांच्याशी कृतज्ञ राहणारा मी मनुष्य आहे. असं एक चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी पुढे येऊन बसलेलं आहे. आपण विविध क्षेत्रातून आलेले सगळे लोक, माता भगिनी, अधिकारी, पुरुष मंडळी, आपल्या सर्वांचं या परिवाराच्या वतीने होत राहणे आणि त्याने दिलेली शिकवण, त्याने दिलेला आचार, त्याने दिलेली वागणूक, त्याने दिलेलं रहस्य ऐका पुढच्या पिढीतल्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये घ्यावं आणि तसं चांगलं आचरण करण्याचा प्रयत्न करावा. याच शुभेच्छा, सद्भावना या निमित्ताने मी या ठिकाणी व्यक्त करतो. यानंतर ज्ञानेश्वर माऊली असं उजा होईल. तुका या ठिकाणी उपस्थित असलेले माजी खासदार गजाननजी बाबर साहेब, वाडी तालुक्याचे माजी आमदार मदनराव भोसले, जुन्या पिढीचे आमचे श्रीगोंदाचे चेअरमन बापूसाहेब गोंड साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले गाडवे परिवाराच्या वतीने जे निमंत्रण आपल्याला दिलेलं होतं त्या निमंत्रणाचा मान ठेवून आपण आला. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल मी या ठिकाणी ऋणनिर्देश व्यक्त करतो. आणि या प्रसंगी स्वर्गीय ताईंच्या स्मृती आपल्या सगळ्यांना प्रेरणादायी ठरते, मार्गदर्शक ठरते. आणि आपण आपापल्या क्षेत्रामध्ये अत्यंत उत्तम दर्जाचं काम करून खऱ्या अर्थानं ताईंच्या स्मृती उंचावून घेण्याचा प्रयत्न आपण सर्वजण म्हणून करूया, अशा पद्धतीची भावना व्यक्त करतो. आणि भाषण न करता मदत भोसल्यांचं नामोल्लेख जरी झालेला असला तरी त्यांच्याच परवानगीनं मी सौभाग्यवती निलिमा मदन भोसले यांना विनंती करतो की आपण ताईंच्या संदर्भामध्ये आदरांजली पण मार्गदर्शन करावं. आज उपस्थित असलेले कीर्तनकार हरिभक्त संघानी मंडळासाठी पुण्याहून आलेले सगळे भंडारा तालुका आणि सातारा जिल्ह्यावरून उपस्थित असलेले सर्व पाहुणे, मी फक्त एका गोष्टीचाच उल्लेख करण्यासाठी आहे. अतिशय सुरेख
पाहिल्यामध्ये फसवणूक झाली त्याच्याबद्दल मी क्षमा मागतो. तर कीर्तनकाराला कीर्तनामध्ये एखादा माणूस जरी इकडं तिकडं झाला तरी त्याचं लक्ष दिसलं. आणि आम्हा सगळ्यांना बऱ्याच समस्या आहेत. तुमची समस्या माझ्या लक्षात येते आणि त्यामुळे तुमचं कीर्तन काही राहिलं नाही. शेवटी मला पुढे जाऊन सगळ्यांना विनंती करावी लागली आणि मग आपल्या कीर्तनाचा सूर लागला. जे सुचनावले असे सोने कीर्तन तुम्ही या ठिकाणी सादर केला. मी सर फक्त व्यक्त करतो की क्षमा चाहतो. तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीचं आनंद व्यक्त करतो, समाधान व्यक्त करतो. आज एक शब्द आहे सर नाही. आज आपण हे बाई आपल्यामध्ये नाही त्यांची सगळ्यांच्या मनामध्ये एक सर आहे आणि त्यांचं पूजा स्मरण करण्याच्या निमित्तानं आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मी प्राध्यापक गुबल यांना सूचित करतो, विनंती करतो या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षी बाईंच्या स्मृतीप्रित्यर्थ या परिसरातल्या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन, विशेषतः शिक्षण संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन एक निर्णय घेतलेला आहे. त्या निर्णयाची दक्षता घोषणा प्राध्यापक गुबल यांनी करावी अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आदरणीय दादा आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथे उपस्थित असलेले गाडवेकरांचे सर्व पाहुणे, सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्याचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, आमच्या खंडाळा विभाग शिक्षण मंडळाच्या वतीनं हे महाविद्यालय चालवलं जात आहे. बाईंनी आणि सरांनी गेले 40-50 वर्ष या शिक्षण संस्थेसाठी ज्या कष्टा केल्या त्याचं एक यथोचित स्मारक व्हावं म्हणून आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रतापराव भाऊ आणि सर्व संचालक मंडळ, विशेषतः कर्मचारी वर्ग यांनी आग्रह केला आणि भाऊनी आणि संचालक मंडळाने तो प्रस्ताव मान्य केला. शिवाजी विद्यापीठाच्या सर्वच अधिकार मंडळांनी तो प्रस्ताव मान्य करून महाराष्ट्र शासनाची परवानगी मिळालेली आहे आणि या महाविद्यालयाचं नाव आता सुशीलाताई शंकरराव गाडवे महाविद्यालय. या महाविद्यालयाची सतत वाढ करत राहणं हीच पहिला श्रद्धांजली ठरेल अशी मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं कळावं हे सगळं शासन दरबारी सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. धन्यवाद. खरं तर काही इतक्या अचानक आपल्याकडे गेल्या विश्वासच असतो. श्री अनिलजी महाराज यांनी बाईंच्या जीवनावर तो प्रकाश टाकला, तो अगदी समर्पक रीतीने टाकला. अजूनही बाईंचा ते तो हसरा चेहरा डोळ्यापुढे येतो. विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यातून त्या खंडाळ्यात आल्या. पुण्यापासून खंडाळ्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास आणि गाडवे सरांच्या साध्या अशा कुटुंबामध्ये त्यांनी स्वतःला अतिशय संयमानं ॲडजस्ट केलं. सरांच्या आयुष्यातल्या सुखदुःखामध्ये, चढ उतारामध्ये अतिशय संयमानं आणि समर्पकपणे सरांना त्यांनी साथ दिली. त्या एक आदर्श पत्नी होत्या, आदर्श माता होत्या आणि अरुंधती आता येण्या मला दिसत नाही, पण खूप प्रेमळ अशा सासूबाई सुद्धा त्या होत्या. एकदा मी घरी गेली तेव्हा त्यांनी मला विचारलं, अगं तू अरुंधतीची कविता वाचलीस का? म्हटलं
म्हटलं नाही आणि एक कागद माझ्या हातात दिला. आमच्या रंगाती खूप छान दिसते आणि आता तर मला होत नाही तसं तर बघायला लागतं. तेव्हा अशा प्रेमळ सासूबाई सुद्धा होत्या आणि त्या कागदावर कागदावरच लिहिलेली कविता होती. त्या एक आदर्श शिक्षिका तर होत्याच. संस्थेमध्ये त्यांचं सर्वदूर लक्ष असायचं. त्यांच्या सहकार्याचे त्यांचे आत्मीयतेचे संबंध होते आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर मी अनुभवलेले. त्या भागातली सगळी मुलं ही त्यांची लेकरं होती. प्रचाराच्या निमित्तानं मी जेव्हा त्यांच्यासोबत गेली तेव्हा प्रत्येक घराच्या उंबऱ्यावरूनच त्या मुलीचं आणि मुलाचं नाव घेऊन त्या हात मागत असत. त्यांच्या पालकांशी सुद्धा त्यांचे जीवाभावाचे संबंध होते. असं एक समाजाभिमुख असं व्यक्तिमत्व काहीच होतं. जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्यांनी अनेक विकास कामं आपल्या भागामध्ये केली. एक प्रेमळ आणि सगळ्यांबद्दल सहानुभूती असणारं असं व्यक्तिमत्व होतं. घरातल्यांवर त्यांनी मायेची पाखणी केलीच, पण त्याही बरोबर येणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांवर त्यांनी तेवढीच माया आणि प्रेम केलं. हे मी अनुभवलेले. संतांसारखा संयम, सागरासारखं मोठं मन आणि क्षमाशीलता त्यांच्यामध्ये होती. त्यांच्या आत्म्याला सद्गती प्राप्त हो अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि त्यांच्या स्मृतींना नम्रपणे अभिवादन करते. या कार्यक्रमाला उपस्थित आमचे पाहुणे, शिरूर तालुक्याचे आघाडीचे माजी आमदार सारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नाही, परंतु संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे, पाहुण्यांनी सांगितल्याप्रमाणे आता ताईंनी आईसाहेबांची सर्व महती सांगितली. यासाठी केला होता अड्डा असं शेवटचा दिस गोड व्हावा. या संतांच्या उक्तीप्रमाणे आईचं सर्व जीवन राजकीय असं, शैक्षणिक असं, कौटुंबिक असं हे गेलेलं आहे. म्हणूनच आज महाराजांनी जो अभंग सांगितला, महाराजांनी जे चिंतन सांगितलं, त्या चिंतनाप्रमाणे संपूर्ण आयुष्य या मातेने वेचलं आणि त्याचमुळे शेवटचा दिस गोड व्हावा. महाराजांनी कीर्तनामध्ये शेवट करताना सांगितलं की आपण गेल्यानंतर देखील जिवंत राहणं महत्वाचं आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना 750 वर्ष झाले, परंतु ते आज त्या एवढ्याच प्रकारे प्रफुल्लितपणे जिवंत आहे. जगद्गुरु तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराजांना 400-450 वर्ष झाले, परंतु सर्वांच्या हृदयात असून आजही ती व्यक्तिमत्व जिवंत आहे. अशा प्रकारे जिवंत राहण्याचं कार्य या मातेने केलं. या मातेचं एवढं खूप भाग्य आहे की पलांडे काकांचे चिरंजीव जे महाराष्ट्र शासनामध्ये सचिव पदावरती काम करतात, ते आमच्या जवळचे पाहुणे आहेत. त्याचप्रमाणे या परिवाराचा जो काही माझा संबंध आलेला आहे, पुण्यासारख्या विद्येच्या माहेरघरामध्ये गुंड साहेब वसंतरावजी गुंड हे देखील या मातेचे जावई आणि पलांडे काकाचे चिरंजीव हे मातेचे जावई. गुंड साहेब 25 वर्ष झाले आमच्या भंडारा डोंगरावरती असणारी दिंडी असेल, ट्रस्ट असेल, दसमी समिती असेल, त्याचा विनाशुल्क चेतना चिंतामणी